प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। साठे मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत लेखक, साहित्यिक, दर्जेदार लेखक, सिद्धहस्त लेखक। हा माणूस केवळ आणि केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये गेला। शाळा आणि अण्णा भाऊ यांचं नातं कधी जमलंच नाही। फक्त 1.5 दिवस अण्णा भाऊ साठे शाळेच्या पायऱ्या चढल्या। त्याच्यानंतर अण्णा भाऊनं शाळेचं तोंड कधीही पाहिलं नाही। परंतु आज ह्याच अण्णा भाऊच्या साहित्यावरती शेकडो विद्यार्थी PhD करत आहे, अभ्यास करत आहे। अभ्यासक्रमामध्ये अण्णा भाऊचं साहित्य ठेवण्यात गेलेलं आहे। अण्णा भाऊचं एक साहित्यिक म्हणून फार मोठं योगदान आहे। मराठी साहित्य क्षेत्रात अण्णा भाऊंच्या ह्या योगदानाला कोणीही नाकारू शकत नाही। परंतु हेच अण्णा भाऊ वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र एकाकी जीवन जगले। लौकिक अर्थानं त्यांना मान सन्मान बहुमान सगळं काही मिळालं, परंतु वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र ह्या माणसाच्या जीवनाला अवहेलनाच आली। या माणसाच्या जीवनाला फरफटेपण आलं। हा माणूस एकाकी जीवन जगला। अगदी शेवटच्या क्षणी मरताना सुद्धा या माणसाजवळ कोणी नव्हतं। असं सांगतात की घाटकोपरच्या एका झोपडपट्टीमध्ये अण्णा भाऊंचं निधन होऊन 3 दिवस त्यांचा मृतदेह त्या घरामध्ये पडलेला होता। ज्या वेळेला बौद्ध समाजाला ही गोष्ट कळली, त्या टायमाला त्यावेळेचे बौद्ध समाजाचे लोक तिथं धावून गेले आणि त्यांनी अण्णा भाऊ साठेंवरती अंतिम संस्कार केले। अण्णा भाऊचं आणि बौद्ध समाजाचं अत्यंत जवळचं नातं। आपली एक कादंबरी, जगप्रसिद्ध कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केलेली आहे। आणि अभिमानानं आपल्या एका कवनात त्यांनी सांगितलं, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव। हे जग घाव घालून बदल, बाबासाहेबांच्या विचारांनी हे जग तू बदल, असा त्यांनी आपल्या जाती समूहाला एक संदेश दिला। भले ते कम्युनिस्ट होते किंवा आणखीन कोणी होते, त्यांचा राजकीय पिंड काय होता माहित नाही, परंतु शेवटच्या क्षणी मात्र ते आंबेडकरवादी होते असं म्हणायला वाव आहे। आणि त्यांच्यावरती अंतिम संस्कार देखील बौद्धांनी केलं असंही विख्यात आहे। मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य की अण्णा भाऊ यांची वंशावळ आज नाहीये। अण्णा भाऊंना एक मुलगा होता, मधुकर साठे। अण्णा भाऊंना 2 पत्नी, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना 2 पत्नी झाल्या। एकीचं नाव होतं कोंडाबाई आणि एकीचं नाव जयवंताबाई। आणि त्यांना 3 मुलं, पैकी एकच मुलगा, मुलाचं नाव मधुकर साठे आणि 2 मुली, शांता आणि शकुंतला। शांता आणि शकुंतला ह्या 2 मुली, मुलगा मधुकर। मधुकरला लेकरू म्हणजे मधुकरला काही मुलं वगैरे झाली नाही, मुलगा झाला असं नाही। त्यामुळे अण्णा भाऊचा वंश त्या ठिकाणी समाप्त झाला, खुंटला। आज अण्णा भाऊचं रक्ताचं नातेवाईक म्हणून कोणी नाहीये त्या मुलींच्या व्यतिरिक्त। आता अर्थात त्या मुली देखील दुसऱ्यांच्या घरी दिलेल्या, त्यामुळे अण्णा भाऊचा काही वंश तो मानला जात नाही। खऱ्या अर्थानं, लौकिक अर्थानं अण्णा भाऊ साठे यांची वंशवेल ही आता खुंटलेली आहे। अशा वेळेला कोणीतरी सचिन साठे नावाचा भामटा, 1.5 दंबीचा बुद्धिहीन व्यक्ती, ज्याला काडीची अक्कल नाही असा व्यक्ती, गुलाम, दुसऱ्याचा गुलाम बनलेला हा सचिन साठे जाहीरपणे दावा करतो की मी अण्णा भाऊ साठे यांचा वंशज आहे। अण्णा भाऊना एक भाऊ होता, शंकरराव, शंकर साठे। या शंकर साठेचा हा नातू। अण्णा भाऊ कुठं, त्यांच्या भावाची वंशवेल कुठं, काय संबंध? परंतु अण्णा भाऊ ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला आज त्यांच्यावरती दावा ठोकणारे त्यांचे नातेवाईक त्यावेळेला कुठं होते? का त्यांनी अण्णा भाऊंची देखभाल केली नाही? का अण्णा भाऊंच्या मयताला, अण्णा भाऊंच्या निधनाच्या वेळेला ते तिथं नव्हते? आणि आज मात्र दावा ठोकतात। एखादा व्यक्ती मोठा झाला, ब्रँड झाला,
त्याच्या नावाभोवती जर काही दोन पैसे मिळायला लागले की मग त्या व्यक्तीवरती सगळेच लोक दावा ठोकतात. तसा हा सचिन साठे भामटा हा देखील आता दावा ठोकू लागलाय. मित्रांनो, हा तो सचिन साठे आहे. त्याच्याबद्दल काही सोशल मीडियावरती बातम्या येतात की या सचिन साठेला घर सुद्धा बौद्ध लोकांनी बांधून दिलं. त्याचं जे राहतं घर आहे ते सुद्धा इथल्या बौद्ध लोकांनी बांधून दिलं. आणि या सचिन साठेला कोणत्या तरी शाळा कॉलेजमध्ये पप्पू कागदे नावाच्या आंबेडकरी कार्यकर्त्यानं नोकरी लावून दिली. तरी सुद्धा हा एहसान फरामोश. हा सचिन साठे मुळातच एहसान फरामोश. शिक्षणाचा आणि याचा काही संबंध नाही. या अडाणी बुद्धीचा काही संबंध नसलेला सचिन साठे काहीतरी बरळला. बाबासाहेब जर आज जिवंत असते तर बाबासाहेबांनी या महारांना, या टिंबटिंबांना टिंब ठिकाणी लाथा मारल्या असत्या. असा काहीतरी तो बरळला. लायकी नसताना, पात्रता नसताना असे काही बिंडोक लोक ज्या वेळेला बोलतात ना त्यावेळेला खरोखर यांची कीव करावीशी वाटते. मित्रांनो, मी आजपर्यंत सचिन साठेवरती व्हिडिओ बनवला नाही, कारण तो माणूस दखलपात्र नाही, तर त्याची लायकी सुद्धा नाही. भीम पॅन्थर सारख्या दर्जेदार क्रांती वाहिनीवर अशा बिनबुडाच्या टिनपाट लोकांची दखल घ्यावी इतका काही तो सचिन साठे मोठा लागून गेला नाही. दीड दमडीचा गल्ली बोळातला स्वयं घोषित नेता. याची अक्कल याच्या घुटण्यामध्ये, याच्या गुडघ्यापर्यंतच याची अक्कल. जर याला अक्कल असती, खरोखर हा बुद्धिमान असता तर त्यानं ते वाक्य वापरलं नसतं. अर्थात सोशल मीडियावर जो व्हिडिओ फिरतोय सचिन साठेच्या, म्हणजे सचिन साठे जे काही मूर्खासारखा बडबडला त्या व्हिडिओचा आम्ही काही या ठिकाणी दावा करणार नाही की तो व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे आणखी काही. परंतु जर तो व्हिडिओ खरा असेल आणि खरोखर हा सचिन साठे त्या पद्धतीनं बोलला असेल तर निश्चितपणे सचिन साठेचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही असं या ठिकाणी सिद्ध होतंय. सचिन साठे, बेटा तू अवकातीमध्ये राहून बोल. बेटा तुझी लायकी नाही ती. तुझा आणि अक्कलेचा काही संबंध नाही. ज्या वेळेला अक्कल वाटल्या जात होती त्यावेळेला सचिन तू रांगेत सुद्धा उभा राहायला नव्हता. रांगेत उभा राहण्याची सुद्धा तुला अक्कल नव्हती. अक्कल वाटणं सुरू आहे आणि त्या अक्कल वाटण्याच्या रांगेमध्ये आपण उभं राहावं एवढी सुद्धा अक्कल तुला नव्हती. आणि तू आज भाषणांमधून गटार सोकतोय तू. बाकी काही तू फार मोठं काही ओकत नाहीये. तू गटार सोकतोय. घाण गटार ओकू नको. बौद्ध आणि मातंग हे एकच आहे, हे वेगळे नाही. बौद्ध आणि मातंग हे दोघंही एकच आहे. तुझ्यासारखे समाजकंटक कितीही प्रयत्न करू दे या दोघांना वेगवेगळं करण्याचा, तुमच्या समाजकंटकांचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मातंग समाज सुद्धा उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरलेला आहे. त्यांना भान आहे उपवर्गीकरणामुळे आपलंच नुकसान होणार आहे. आणि आमच्या डोळ्यासमोर मातंग बांधवांचं नुकसान व्हावं हा कधीही आम्ही विचार करू शकत नाही. आणि म्हणून मातंगांचं नुकसान होऊ नये म्हणून बौद्ध समाज देखील उपवर्गीकरणाच्या विरोधात उभा राहिलाय. सचिन, भानावर येऊन बोलत जा. तू अण्णाभाऊ साठेंची औलाद नाही. अण्णाभाऊ साठेंचा वंश मधुकरराव साठे यांच्याबरोबरच खुंटलेला आहे. तू त्यांच्या भावाच्या घराण्यातला, त्यामुळे तुला अण्णा भावांची बौद्धिक पातळी तुला झेपणार नाही. तुझा आणि बुद्धीचा काही संबंध नाही. त्यामुळे मी तुझ्यावरती अधिक काही बोलणार नाही. फक्त एवढाच तुला सल्ला देईन, बोलताना भान ठेव. आपली अवकात काय, आपली लायकी काय, आपण बोलतो किती, याचं भान ठेवून बोलत जा. आणि पुन्हा एकदा तुला प्रेमळ सल्ला, बौद्ध आणि मातंग या दोन भावांमध्ये भांडण लावण्याचा घाणेरडा प्रयत्न करू नको. तुझा प्रयत्न इथल्या मातंग बांधव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.